माहितीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मिळणार मोफत। आजच भेट द्या। श्वान चावल्यानंतर रेबीजची लक्षणे दिसू लागल्याने भ्रमिष्ट झालेल्या एका 30 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत घडली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रेबीज सारख्या गंभीर आजाराबाबत पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे। आयश विश्वनाथ अमीन वय वर्ष 30 असे मृत तरुणाचे नाव असून तो कल्याण पूर्वेकडे असलेल्या तिसगाव नाका परिसरात राहत होता। या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी तिसगाव नाका परिसरात एका भटक्या श्वानाने आयशच्या पायाचा लचका तोडला होता। श्वान चावल्यानंतर त्याने तातडीने उपचार घेणे अपेक्षित होते, मात्र त्याने केवळ एकच इंजेक्शन घेतले आणि पुढील उपचार पूर्ण केले नाहीत। गेल्या 2-4 दिवसांपासून आयशच्या वागण्यात विचित्र बदल जाणवू लागले होते। पाणी पाहून भीती वाटण्यासह त्याच्या हालचाली श्वानासारख्या होत चालल्याने आढळून आल्या। रेबीजचा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले। आपण बांधकाम कामगार आहात का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी। बांधकाम कामगार कार्ड दाखवा, मिळवा सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णतः मोफत। सोलापुरातील ISO नामांकित कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार योजना यांच्या माध्यमातून सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मिळणार मोफत। अस्थिरोग विभाग, दंतरोग, स्त्रीरोग, IVF सेंटर आणि विविध सर्जरी विभाग आता एकाच छताखाली। अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा, विश्वासार्ह उपचार। आजच भेट द्या, मोफत चेकअप करून घ्या। कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालय जवळ, सोलापूर। संपर्क करा 9730 55 88 55 72 49 07 41 84।